आपल्याकडे पण तुमच्याकडे आयटी फील्ड मधले लोक येत असतील बघा, की आयटी मध्ये बिलकुल. स्ट्रेस खूप आहे, खूप आहे. कामाचे तास जास्त आहेत, बैठी जीवनशैली आहे आणि एकूणच आयटी कल्चरच एक वेगळं आहे, त्यांची जीवनशैलीच पूर्ण वेगळी आहे. आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आयटी फील्ड मध्ये वाढती इन्फर्टिलिटी खूप जास्त प्रमाणात आहे. अगदी बरोबर. तर अशा वेळी ज्यांची जीवनशैली बैठी आहे किंवा ज्यांचं अनियमित जीवनशैली आहे आणि शिवाय स्ट्रेस खूप आहे, अशा लोकांना आपण काय ट्रीटमेंट किंवा काय सल्ला देऊ शकतो? सगळ्यात सोपा आणि महत्वाचा सल्ला आहे, ज्यासाठी तुम्हाला ₹1 पण खर्च करायचा नाहीये. तो सल्ला आहे व्यायाम करा. तुम्ही व्यायाम करा. तुम्ही गुगल करा. गुगल केल्यानंतर तुम्ही त्याच्यात गुगल करा की स्ट्रेस बस्टर मधले सगळ्यात मोठे फॅक्टर कोणते. 1 नंबरला व्यायाम आहे. एक्सरसाइज. नावच येतं स्ट्रेस बस्टर. अशी एकही व्यक्ती आढळणार नाही की ज्यांनी प्रामाणिकपणे व्यायाम केला आणि तो म्हणला व्यायाम केल्यानंतर मला डिप्रेशन आलं. शक्यच नाही असं होणं. का शक्य नाही सांगतो, कारण ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये एंडॉर्फिन नावाचं हॅपी हॉर्मोन तयार होतं. नावच किती सुंदर, इट्स अ हॅपी हॉर्मोन. सेकंड नेम ऑफ एंडॉर्फिन इज एनर्जेसिक हॉर्मोन. म्हणजे तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या वेदना दूर करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, असा जर स्राव तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत असेल तर का तुम्हाला उच्चतम आनंदाची स्थिती येणार नाही? तो सच्चिदानंद तुम्हाला मिळवायचा आहे, तो व्यायामानंतर पण तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आपण सगळेजण भारतीय लोक जे आहोत ना, 1 नंबरच्या आळशी आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना देतो की आपण जगामध्ये डायबिटीसच्या बाबतीत 1 नंबरला आहोत. आणि दुसरा डिसीज जो भारतातला आहे दॅट इज सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. सायकिक डिसऑर्डर याच्याविषयी बोललं जात नाही, पण तुम्ही कुठल्याही मानसोपचार तज्ञाच्या ओपीडीत गेले तर 100च्या खाली तो पेशंट बघत नाही. इतका तो मेजर प्रॉब्लेम आहे.